आता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अनाऊन्स झालेली आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईलवरती किती रँक भेटली आहे, ती आपण बघणार आहोत. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2026 ची आताच अनाऊन्स झालेली आहे. तर बघू शकता. आता आपण त्याबद्दल बघून घेऊ, की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना 1 रँक आलेली आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी किती पर्सेंटाईलवरती किती रँक आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी किती मुलांनी अप्लाय केलेला आहे आणि किती विद्यार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहे. तर ते सर्वात पहिलं आता बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स पीसीएम. ओके. त्यानंतर इथे डॉलर हा साइन इंडिकेट करणार आहे की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीच्या सर्टिफिकेटच्या जागी रिसिप्ट अपलोड केलेली आहे. कास्ट व्हॅलिडिटीची तुम्ही रिसिप्ट म्हणजे पावती अपलोड केलेली आहे, त्या तिथे डॉलर दिसणार आहे. असा असा डॉलर तिथे दिसणार आहे. त्यानंतर जर हॅशटॅग म्हणजे @@ असं दिसत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही ईडब्ल्यू सर्टिफिकेटची रिसिप्ट म्हणजे पावती अपलोड केलेली आहे, तेव्हा तुम्हाला असा सिम्बॉल दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला हॅश असा जर सिम्बॉल दिसत असेल, त्याचा अर्थ असतो तुम्ही नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेटचं रिसिप्ट म्हणजे पावती तुम्ही अपलोड केलेली आहे. ओके. असे 3 साईन आहे, ही नोट दिलेली आहे त्यांनी. ओके. फॉर पीडब्ल्यू कॅन्डिडेट्स डिसेबिलिटी नेचर मस्ट बी द परमनंट अँड 40% benchmark is required according to the rule. If you have the submitted wrong document and it has been verified at SC center म्हणजे SC center, your admission will be cancelled. You can edit upload document for the grievance period. म्हणजे आता तुम्ही जर पीडब्ल्यू स्टुडंट असाल, ओके, आणि तुम्ही जर परमनंट डिसेबिलिटी नेचर मस्ट बी परमनंट अँड 40% ब्रँच म्हणजे रिक्वायर्ड. जर तुम्ही म्हणजे पीडब्ल्यू असं कॅन्डिडेट असाल, म्हणजे तुम्ही असं तिथं मार्क केलं असेल, त्यामध्ये तुम्हाला तुमची जी डिसेबिलिटी असेल, तुमची जी अपंग जे असतं, त्यासाठी तुम्हाला ते परमनंट पाहिजे किंवा 40% बेंचमार्क इज रिक्वायर्ड म्हणजे 40% तुम्ही डिसेबल आहात, डिसेबिलिटी आहे तुम्हाला, असं तिथे दिसलं पाहिजे. हा रूल आहे. त्याच्यानंतर जर असं दिसलं नाही, त्यासाठी तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर तुमचं डायरेक्ट ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं, असा सीईटीने डायरेक्ट नोट दिलेली आहे. तर त्यासाठी सर्वांनी पीडब्ल्यू कॅन्डिडेट्सनी सर्वांनी बघून घ्यायचं आहे, आपण परमनंट डिसेबल आहोत की 40% पेक्षा जास्त आहोत. ते जर नसेल तर तुम्ही ते ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये चेंज करू शकता. सर्वांनी तो पिरियड मध्ये सगळ्यांनी चेंज करायचा आहे. ज्यांचं पण याच्या 40%च्या खाली बेंचमार्क असेल त्यांनी, नाहीतर तुमचं डायरेक्ट ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर सर्वांनी ही नोट लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की मेरिट लिस्ट कशी दिली जाते. तर आता त्याची रँक आहे, समजा आता 1 नंबर विद्यार्थ्याला रँक कशी दिली जाते. सर्वात पहिलं बघितलं जातं तुमचे सीईटीचे पर्सेंटाईल, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत. जर तुम्हाला 100 पर्सेंटाईल असेल, समजा आता हिची रँक 1 आलेली आहे विद्यार्थ्यांची. ओके. आदित्यची 1 रँक आलेली आहे. तर बघा त्याला जर एमएसटी सीईटीमध्ये 100 पर्सेंटाईल आहे, त्याच्यामध्ये त्याला मॅथमध्ये पण 100 पर्सेंटाईल आहे, फिजिक्समध्ये पण 100 आणि केमिस्ट्रीमध्ये पण 100. दोन्ही विद्यार्थ्यांना म्हणजे रँक 1 आणि रँक 2 या दोन्ही विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये 100 पर्सेंटाईल आहे, फिजिक्समध्ये पण 100 आहे, मॅथमध्ये पण 100 आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण 100 पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर बघितलं तर तुमचं एचएससी म्हणजे सीईटीचे झाल्याच्या नंतर 12वीचे मार्क बघितले जातात. एचएससीचे पीसीएमचे मार्क बघितले जातात. जर ज्याला जास्त असेल तर बघा याला खालच्या विद्यार्थ्यांना ज्याची रँक 2 आहे त्याला 84% मार्क्स आहेत, म्हणजे पर्सेंटाईल आहेत, आणि जो वर 1 नंबर रँक आहे त्याला 86 पर्सेंटाईल आहेत. म्हणजे म्हणून त्याला रँक 1 दिलेली आहे आणि ज्याला 84 पर्सेंटाईल आहे त्याला रँक 2 दिलेली आहे. तर बघू शकता तुम्ही जे रँक 3 आहे त्याला 83 पर्सेंटाईल आहेत. त्याच्यानंतर रँक 4 वाल्याला 83.00 आहे, त्याला 4 नंबर दिले. त्यानंतर जो 5 नंबरचा विद्यार्थी त्याला 5 रँक दिलेली आहे, त्याचे 80 पर्सेंटाईल आहेत. सॉरी 80% पर्सेंटेज आहे, त्याच्यामुळे त्याला 5 रँक आली आहे. जसं तुमचा 12वीचे मार्क्स कमी असेल त्यानुसार तुम्हाला रँक दिली जाते. जर 12वीचे मार्क जसं तुमचे सेम असेल तर तुम्हाला एचएससी मधले मॅथ्सचे मार्क्स काउंट केले जातात. तुमचे मॅथ्सचे जर मार्क सेम असेल तर तुमचे 12वीचे फिजिक्सचे मार्क बघितले जातात. फिजिक्सचे मार्क सुद्धा सेम असेल त्यानंतर तुमचे 12वीचे टोटल बघितलं जातं. त्यानंतर तुमचं 12वीचे पूर्ण पर्सेंटाईल म्हणजे तुम्हाला जर
कसं की समज आता तुमचा ओव्हरऑल ॲग्रीगेट म्हणजे सर्व विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, मराठी, इंग्लिश सर्व विषय धरून तुमचे जे पर्सेंटेज येत असतात त्यानुसार बघितलं जातं. त्यानंतर 10वीचे टोटल मार्क बघितले जातात. त्यानंतर 10वीचं मॅथ बघितलं जातं. नंतर 10वीचं सायन्स आणि लास्टला 10वीचं इंग्लिश म्हणजे एस-एस-सीची इंग्लिश बघितली जाते. असं हे सर्व बघितलं जातं. जर तिथं पण फरक येत असेल, तिथं डायरेक्ट त्याला रँक निवडली तरी जातात. म्हणजे जो आपला सर्वात 1 नंबरचा रँक आलेला आहे, त्याला 100 पर्सेंटाईल आहे आणि एम-एस-टी, सी-ई-टीचे 100 आहेच. तर त्याला 12वीमध्ये पण जास्त पर्सेंटाईल आहे यांच्यापेक्षा. तर बघू शकता किती विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल आहेत. तर बघा आपलं या दिसत असेल 100, 100, 100. तर इथं लास्टच्या विद्यार्थ्यांना किती तर पूर्ण सी-ई-टीमध्ये पूर्ण किती विद्यार्थ्यांना आहेत, तर पूर्ण 35 विद्यार्थ्यांना 35 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल सी-ई-टीमध्ये आहेत. 35 विद्यार्थ्यांना पण 100 पर्सेंटाईल असून सुद्धा त्यांची 35 रँक गेलेली आहेत. कारण की त्यांना फिजिक्स, केमिस्ट्रीचे मार्क्स डिपेंड असतात. फिजिक्समध्ये कमी, काहीला केमिस्ट्रीमध्ये जास्त असतात. त्यानुसार हे बघितलं जात आहे. त्यानंतर बघू शकता आपण की सर्व विद्यार्थी किती आहेत. ज्यांना विद्यार्थी एलिजिबल आहे कॅप राऊंडसाठी ते आहेत 2,29,503 विद्यार्थी. म्हणजे इतके विद्यार्थी यावेळेस कॅप राऊंडमध्ये भाग घेणार आहोत. 2,29,503 विद्यार्थीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. इतके विद्यार्थी यावेळेस कॅप राऊंडसाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर आता यावेळेस कॅप राऊंडमध्ये जर आपण प्रिव्हियस इयरचा कट ऑफ बघितला होता, त्यावेळी त्या मागच्या वर्षीचे कॅप राऊंडमध्ये इलिजिबल झालेले विद्यार्थी आणि या वर्षीच्या कट ऑफमध्ये या वर्षीच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडा डिफरन्स आहे. त्यामुळे यावेळेस कट ऑफ वाढण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. ओके, तर सर्वांनी आपले पर्सेंटाईल आपले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आता तुमचं कोणताही काही डॉक्युमेंट राहिलं असेल तर तुम्ही सर्वांनी ते आपला अपलोड करायचा आहे. ग्रेव्हियन्स पिरियड चालू झालेला आहे, उद्यापासून होईल आणि 2 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड दिलेला आहे आपल्याला. तर त्यामध्ये सर्वांनी ज्यांची पण काही दुरुस्त वाटत असेल की आपल्याला थोड्या याच्यामध्ये 12वीच्या मार्क्समध्ये चेंजेस करायचं की 10वीच्या मार्क्समध्ये चेंजेस करायचे असेल तर त्यांनी सर्वांनी त्याच्यामध्ये जाऊन तुमचे चेंजेस करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर कोणताही चेंजेस होणार नाही, कारण की फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर कोणताही चेंज होत नाही. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असला ते सॉल्व्ह केला जात नाही. त्यासाठी सर्वांनी या 2 दिवसातच तुमचा जोही प्रॉब्लेम असेल तो एफ-सी सेंटरला जाऊन सॉल्व्ह करायचा आहे, काही झालं तरी. ओके, त्यानंतर तुम्हाला जे पुढली मेरिट लिस्ट येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर कॅपराऊटची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. सर्वांनी आत्ताच आपल्या कॉलेज लिस्ट प्रेफरन्स वाईज लिस्ट तयार करून ठेवायची. आपल्याला कोणतं कॉलेज घ्यायचं, कोणती ब्रँच घ्यायची, कोणती सिटी घ्यायची, सर्व गोष्टी बघून घ्या. कॉलेज कसं आहे, त्याचा कॅम्पस कसा आहे, सर्व गोष्टी कम्पेअर करा आणि मगच कॉलेज चूज करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.